दिल्ली येथील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांसह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा आदी मागण्यांसाठी धुळ्यात आझाद समाज पार्टी आणि भीम आर्मीतर्फे निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले। दिल्ली येथे नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी तसेच शिक्षणात आमूलाग्र बदल करणे या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते। हे आंदोलन काँग्रेस जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असताना पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज केला। त्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले। या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी धुळ्यात हे धरणे आंदोलन करण्यात आले। आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण यांच्यासह उत्तर महाराष्ट्र प्रभारी दिलीप मोहिते, तसेच दादा बाबा सोनोने, दिलीप अहिरे, आनंद लोंढे, आनंद कांगुर्डे, तसेच भीम आर्मीचे राहुल वाघ, सागर चव्हाण आदी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते। विद्यार्थ्यांचं जे आंदोलन चालू होतं नीट पेपरच्या विषयी, त्यांच्यावरती झालेला अमानुष हल्ला आणि आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि नगीना सांसद ॲडव्होकेट चंद्रशेखरभाई आझाद यांनी तिथं जाऊन पाठिंबा दिला व तिथे सांगितलं 20 तारखेला अनशन आणि त्याच्या पुढे संसदच्या पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळ त्यांनी अनशन चालू ठेवलं होतं आणि पूर्ण भारतात त्यांनी एक जाहीर केलं की 25 तारखेला आझाद समाज पार्टी व भीम आर्मी यांनी स्थानिक लेवलला आपलं आंदोलन करायचं आहे। त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामधील 36 जिल्ह्यातून 30 जिल्ह्यांमध्ये सक्रिय पार्टीचे आंदोलन सुरू आहे। मी उत्तर महाराष्ट्र प्रभारी असल्या कारणाने जळगाव, नंदुरबार, धुळे, नगर आणि आज धुळे जिल्ह्यामध्ये इथे धुळे जिल्हा अध्यक्ष संजयजी चव्हाण रावण यांच्या अध्यक्षतेखाली आज इथे आंदोलन चालू आहे। पण आज या आंदोलनामध्ये शिक्षण मंत्रीचा राजीनाम्याची मागणी केलेली आहे। नीट पेपर ज्या दिवसापासून ते शिक्षण मंत्री झाले त्या दिवसापासून 2021ला त्यांनी शिक्षण मंत्री पदाचा पदभार स्वीकारला। 2021-24 मध्ये नीट पेपर फुटी झालेला आहे। त्यानंतर 24 नंतर 22 मध्ये सुद्धा CUT पेपर फुटी झालेला आहे। त्यानंतर 2021 मध्ये जी मेन्स पेपरचा सुद्धा फुटलेला आहे। त्यानंतर 2025-26 मध्ये नीट परत PG आणि सेंटर जे स्टेट बोर्ड आहे CBSE त्यामध्ये सुद्धा धांदल झालेली आहे। आणि लाजिरवाणी गोष्ट एक आहे की त्या बोर्डाच्या परीक्षेला 10वी ते 12वीच्या पोरांनी बुडवून काढलेला आहे, म्हणजे त्याचा उलगडा काढलेला आहे। या गोष्टीवरती जर त्यांनी राजीनामा नाही दिला आणि पंतप्रधानांचं मौन राखून आहेत आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी तिथे आंदोलन केलं त्यांच्यावरती अमानुष हल्ला करण्यात आलेला आहे, म्हणून आमच्याकडून या सरकारचा निषेध केला जातो आणि मान्य नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे।